नमस्कार, आपण पाहत आहात वेबी न्यूज. सध्या आषाढी वारी ही 9 दिवसावर येऊन टिपलेली आहे. लाखो भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. असंख्य पालख्या ह्या पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. सध्या आपण पाहू शकता हा नगर प्रदक्षिणेचा रोड आहे आणि ह्या नगर प्रदक्षिणेच्या रोडवर काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने PWDच्या अंतर्गत एक काम दिलं होतं. त्या कामाचा दर्जा नक्की कसा आहे हे आज आपण पाहणार आहोत. अक्षरशः या रस्त्याची चाळण झालेली आहे. आपण पाहू शकता त्या रस्त्यावर अक्षरशः खडी वर येत आहेत. इथं असंख्य भाविक भक्त हे अनवाणी पायाने चालत नगर प्रदक्षिणा करतात. असंख्य भाविक हे चप्पल न घालता ही नगर प्रदक्षिणा करतात. पण आज त्यांच्या भावनेला कुठेतरी ठेच पोचली जाते आणि नक्की नगर प्रशासन असेल, महाराष्ट्र प्रशासन असेल किंवा PWD खातं असेल, त्यांचं कारभार नक्की कसा आहे किंवा ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं त्या ठेकेदारावर कारवाई होणार का हे आज आपण काही इथल्या स्थानिक नागरिकांकडून आणि भाविकांकडून जाणून घेऊया. तर आपल्यासोबत काही स्थानिक सुद्धा आहेत, तर आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतंय, रस्ता नेमका कसा झालेला आहे? एक 2-3 दिवसापूर्वी रस्त्याचं काम झालं होतं. काम केल्यानंतर त्यावर बारीक दष्ट पडली आहे. यात्रेला प्रयोग आहे, आज द्वितीय आहे, उद्या तृतीय आहे. तर आमची त्यांना एक विनंती आहे की ही बारीक खडे आहे ते लवकर काढून घ्यावे आणि पूर्वी नगरपालिकेने हे काम असताना चांगल्या पद्धतीने व्हायचं काम. हेच काम आता बियाणशीट गेले असल्यामुळं त्याला जबाबदारी अधिकारी आहेत. त्याला कुठले का असताना काम चालू असतं कुठला अधिकारी सोबत नव्हता. कामाची दर्जा बघावी आणि काम चांगलं करावं एवढी आमची व्यापाऱ्याकडनं आपल्याला एक विनंती आहे. उद्धव दत्तू बने तर आता नगर प्रदक्षिणा करताय, नक्की रस्त्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही नगर बोलले झाले आणि खडे झाले, त्रास होतोय काय? त्रास होतोय ना, बारीक किती चोखे आहेत ना. बर, मग काय शासनाला काय मागणं आहे का आपलं? शासनाने रस्त्याचा साथ झाला कधी तर वर करायला चांगलं होईल. आपल्यासोबत स्थानिक येथील नगरसेवक पण आहेत. काय वाटतंय, नगर प्रदक्षिणा या रोड मध्ये आता जो हा रोड झालेला आहे, अक्षरशः त्या रोडची चाळण झालेली आहे आणि भाविक भक्त इथं अनवाणी फिरत आहेत. अनेक लोक सुद्धा इथं नगर प्रदक्षिणा करतात. तर त्या संदर्भात आपलं काम हे नीट झालेलं नाहीये. काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. ह्याच्यावरनं दरवेळेस हे जे काम आहे, आता हे जे काम झालेलं आहे हे पूर्णपणे अगदी पातळ लेअर ह्याच्यावर टाकलेलं आहे. खूप ठिकाणी चेंबर ह्याच्यावरचे बुजवले गेलेले आहेत, ते चेंबर वर आलेले नाही आहेत. दरवेळेस वारीमध्ये वारकऱ्यांना वारीच्या आधीच हे काम केलं जातं. वारीच्या आधी खरं तर खूप आधी काम करणं गरजेचं आहे, पण हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जा झालेलं आहे. वारकऱ्यांना पायाला हे जे खडे टोचतात सगळ्या हे जे काम झालेलं आहे आणि हा एक वारकऱ्यांना जे मार्ग सुलभ व्हायला तो खडतर होतो. आता जो भोसले चौकापासून अर्बन बँकेपर्यंत जो रोड झालेला आहे तो पण एकदम निकृष्ट दर्जा झालेला आहे. गाड्या जाताना त्याच्या गाडीच्या चाकाला चिटकून पापुद्रा त्या ह्या लेअरचा निघत होता. काम निकृष्ट दर्जाचं पूर्णपणे झालेलं आहे. कामामध्ये कोणत्याही चांगल्या दर्जाचं काम झालेलं नाही. त्यामुळं स्थानिक प्रतिनिधींना लोक विचारत आहेत, तर प्रशासनाला विनंती आहे की जे काम आपण दिलेलं आहे, जे काम आपण करतोय त्याच्यावर योग्य पद्धतीने होतंय का, तर ते काम का होत नाही ह्याचं काम प्रशासनाचं पण तेवढं आहे आणि ज्या भागामध्ये काम होतंय त्या भागामधल्या नगरसेवकांना तिथं सांगणं गरजेचं आहे. तर आता तुमची भूमिका काय? आता आज एक वारकरी भाविकांना त्रास पण होतोय याचा, तर ह्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे का? आम्ही नक्कीच याविषयी आज प्रशासनाला या गोष्टीचा निदर्शनास आणून दिलेला आहे. नगरपालिकेमध्ये सुद्धा हा विषय मांडलेला आहे आणि आम्ही नक्कीच हे काम निदर्शनास आणून देऊ की हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आता सध्या आपल्या बरोबर स्थानिक नगरसेवक पण इथं आहेत. काय वाटतं, या रस्त्याचं काम नक्की कसं झालंय? काय वाटतं तुम्हाला? या रस्त्याचं काम अतिशय लज्जास्पद झालंय असं मी म्हणेन. कारण पंढरपूर नगरपालिकेकडनं ही कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली होती. ती पूर्वग्रह दूषित हेतूने वर्ग करण्यात आलेली होती आणि त्याची फळं आज आपण इथं भोगतोय. काल आणि परवा दिवशी जो रस्ता पूर्ण झालेला होता त्या रस्त्यावरती आता आपण उभारलेलो आहे. आम्ही इथले लोकप्रतिनिधी आहेत, लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत. आता सुद्धा आपण इथं जर पाहिलं तर एक
पाऊल पूर्ण पाण्यात जाईल एवढे हातात घेतलं खड्डे चालतं बरं. आता इथं पडलेले दिसत आहेत. माझी चप्पल पूर्ण बुडतीये आणि सर्व डांबर निघत आहे. अशा पद्धतीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे. बरं भाविक लोक पण इथे येत आहेत. हा. हे पूर्णतः अनवाणी पायाने म्हणजे चप्पल न घालता हे चालतायत. त्यांना याचा त्रास होतोय का नक्की? त्याचा त्रास यांना 100% होतोय, कारण इथं सगळं आपण बघितलं तरी खडी सगळी वर आलेली आहे. हा मंदिराकडे जाणारा प्रमुख रस्ता आहे. प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिराच्या मधला हा रस्ता आहे. इथून सरळ गेल्यानंतर भाविक नामदेव पायरी जवळ पोहोचतो, पण त्याच रस्त्यावरची ही अवस्था आपल्याला बघायला मिळते. मी कॅमेरामॅनला सांगतो की त्यांनी खाली सुद्धा आवर्जून शूटिंग दाखवावं इथल्या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टर कशा पद्धतीची कामं करतायत हे बघून लक्षात येईल. बरं हे महाराष्ट्र शासनाने PWD अंतर्गत हे काम केलेलं आहे. नगरपालिकेला त्यांनी हे काम दिलं नव्हतं. बरं ह्याच्याबद्दल आपलं काय वाटतं? महाराष्ट्र शासनाने चांगल्या पद्धतीचं काम होईल असं म्हणून PWD ला दिलेलं होतं. तर हीच चांगली पद्धत आहे का? ह्या अशी पद्धत पाहिजे होती का शासनाला, की लोकांच्या पायाला खडी टोचावी, एक दिवसात रस्त्याला खड्डे पडावे आणि लोकांनी आम्हाला निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवावी, हे पाहिजे होतं का? बरं आता ह्याला जबाबदार कोण आहे नक्की? ह्याला जबाबदार सर्वस्वी काय म्हणतात त्याला, ज्या लोकांमुळे ही कामं वर्ग झाली PWD कडे ते लोक जबाबदार आहेत. मला कोणाची नावं घ्यायची नाही. बरं यांच्यावर कारवाई व्हावी अशी तुम्हाला नक्की वाटतंय का? पण 100% असली निकृष्ट दर्जाची कामं करणारा कॉन्ट्रॅक्टर कोणही असू दे त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. आता हे वारकरी भाविक भक्तांसाठी हे केलेलं म्हणून त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं, वारीसाठी केलं म्हणून सांगण्यात आलं होतं. वारकरी भाविक भक्तांना यात काय पाण्यात खेळण्यासाठी असं केलंय का? त्यांच्या पायाला चालण्यासाठी सुद्धा आपण केलेला रस्ता आहे, इथं पाणी साठतंय, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तर हे होते स्थानिक नगरसेवक. आज असंख्य भाविक भक्त आणि स्थानिक नागरिक आणि काही नगरसेवक सुद्धा हेच सांगतायत की एवढं मोठं काम करत असताना सुद्धा आज भाविकांना हा त्रास होतोय, स्थानिक नागरिकांना त्रास होतोय. तर ह्याची नक्की जबाबदारी कुणाची हे आता विचारण्याची वेळ आली आहे. आपण पाहत आहात VB न्यूज पंढरपूर.